सरपंच सांगा या काय करायचं सांगा व सरपंच. अहो मसर चोरून नेली, कोण होता ते काय कळेना झाले. आता म्हातारी काय घरी घेणार नाही हो, काय घरी घेणार नाही. काय करू सांगा हो, सांगा सरपंच. काय अवघड झालंय. कोण होता ते, त्याला माझी मसर कशी काय दिसली. आता मला घरी जाऊ वाटेना, म्हातारी काय सोडणार नाही बघा. सांगा हो सांगा, लवकर सांगा सरपंच. काय करू, तुमच्या घरी येऊ का, दोघ जण राहू आता आपण. काय सांगू शकत नाही म्हातारीचं, म्हातारी मसर बघून लगेच वाकणार. मला काय घरी जाऊ वाटना, म्हातारी मला काय जेवण सोडायचे नाही बघा. तात्या, अहो तुमचीच नव माझे पण गेले ते चोरीला. काय करायचंय, अवघड झालंय बघा. पण काय करू शकत नाही बघा. कोण होता तो चोर काय कळणं झालंय. अवघड झालंय बघा सगळं. काय करू, काय मला बी समजेना बघा तात्या. पण घरी तर गेलंच पाहिजे, नाहीतर लय अवघड होईल बघा. परत तर घरी गेलंच पाहिजे. जावा घरी तुम्ही पण, मी पण जातो बघा. काय करायचंय आता, मला तर काय बायको घरात घेणार आहे, पण तरी पण गेलंच पाहिजे. काय तर थांबून उपयोग नाही बघा. आता मी पण निघायचं म्हणतोय बघा घराकडे. आता पर्याय नाही दुसरा. सगळं कराय सरपंच तुमचे. पण आव म्हातारी माझी लयच डेंजर आहे. पायताना आणती पायताना, काय गावल ती आणती, माग पुढे बघत नाही वो. त्यामुळं लय म्हणजे लय बघा, लय बेकार हाल होते ती माझं. अहो चार चौकात तर कसं फिरायचं बंगलावर, साऱ्या अंगावर चपलीचं वणच उठते ती. त्यामुळे चार चौकात बी फिरता येत नाही बघा. आणि कपडे घ्यायचं म्हणले तर पैसा पण देत नाही. त्यामुळे लयच बेकार स्थिती झाली बघा. त्या भीतीनंच मी घरी जायना. काय करू, म्हातारी लय म्हणजे लय वाईट मारते बघा. काय करू सरपंच, काय करू सरपंच, सांगा हो सांगा. मला काय घरी जाऊ वाटना. लय बेकार म्हातारी, लय म्हणजे लय बेकार. तुम्हाला तर माहितच आहे की. हा हो, लय बेकार मारती, लय म्हणजे लय. मागल्या वेळेस लय बेकार मारलेलं बघा तिनं. लय म्हणजे लय बेकार मारती. काय अवघड आहे. आता मला काय कळणं झालंय, घरी जाऊ का कुठं जाऊ. तात्या घाबरायचं नाही, घाबरून चालणार नाही आपल्याला. भिवू नका तुम्ही, मी आहेच की शेवटी. मी आहेच, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जावा घरी आता तुम्ही पण, मी पण निघतो घराकडे. काय होईल ते आता बघा येईल. निघतो आता मी. आधीच लय वेळ झालाय, बराच उशीर झालाय, अंधार बी पडा लागलाय. नंतर मला दिसायचं नाही रस्ता सदिक. परत कसं घरी जायचं मी, त्यामुळं अवघड होईल. चला निघू आपण घरी दोघं पण. तुम्ही जावा तुमच्या घरी, मी निघतो माझ्या घरी. चोरानं केलंय अवघड, पण आता करायचं काय. जाऊ दे आता, बघू आपण उद्या सकाळ. चला निघूया घराकडे. चालतंय आता काय करायचं सरपंच, तुम्ही म्हणताय आता तसंच करू. मी पण जातो आता घरी, बघा येईल आता होईल ती. काय अवघड आहे. अंगाव तेवढं माझ्या वन उठू नये, बाकी काय नाही बघा. जातो आता. तात्या कसं काय ना, तर बराच वेळ झाला, संध्याकाळ पण होत आल्या, काही कळलं झाले. मला म्हणलं सकाळी मी जंगलात जातो आणि संध्याकाळी येताना चूल पेटवण्यासाठी जेवण घेऊन येतो. मग मी आलो का मग तू जेवण बनव. आता तात्याला यायला भरपूर वेळ झालाय, कसं करायचं जेवण, मी कसं बनवणार आता. कधी यायचं तात्या, काय कळलं झाले. काय सगळे पक्षी कुत्रे सकाळ घराकडे जायला लागली. तात्या काय अजून दिसना तर घराकडे येताना. काय कळलं, आणि ह्या अंधारात मी काय दिसना. कालवा थोडाफार झालता, सरपंच आले ती म्हणून. मग तात्या तर याय पाहिजे होतं. काय झाले काय कळलं झाले. कधी यायचं तात्या, कधी यायचं. अवघड झाले, मला बी काय सुचलं बघा. कसं करू आता मी. काय झालं मावशी, जरा टेन्शन मध्ये दिसतंय मला. अहो काय सांगू, तात्या सकाळी गेले तर अजून काय आलं माहिती. रोज 5 वाजता येते, आता 6:30 झाल्या तरी काय दिसना. ते काय झालं तर नसावं ना जंगलामध्ये. तात्याला काय होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो तात्यासारखा माणूस, त्यांना काय होणार का, टेन्शन घ्यायचं नाही, त्यांना काय होत नाही.
आणि तसं कोण कोण गेलतं जंगलामध्ये? अहो सरपंच आणि तात्या गेलते जंगलामध्ये. मग काय तात्या बी दिसना झाले ती आणि सरपंच पण काय आल्याला काय बघितलं नाही मी. त्यामुळे जरा मला चिंता वाटते हो. हा सरपंच वे. अहो सरपंच तर आता एवढ्यातच गेले ती. मग येतील ताते येतील, लय वेळ लागत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. आता निवांत कसं राहू सांगा बरं. अहो जेवण बनवलं पाहिजे का नको? आपण जेवणासाठी जळणच नाही बघा, चूल तर कशी पेटवणार मी? जेवण कसं बनवणार? तात्या मला म्हणलेलं सकाळी जंगलातून येताना संध्याकाळी 5 वाजता मी जळण पण घेऊन येतो, मग तू जेवण बनव. तात्या काय दिसना झाले ती, मग जेवण तर कसं बनवणार? मग लयच बघा टेन्शन आलंय मला, काय कळलं झालंय काय करू. काळजी घेऊ नका तुम्ही, मस्त पैकी निवांत राहा. येतील तात्या, सरपंच आलेत म्हणले तात्या बी 100% येणार. तुम्ही काळजी करू नका. आता तोवर मी निघतो, मला बी घरी गेलं पाहिजे. काय म्हणायचं या तात्यांना? कितीदा सांगू मी लवकर येत जावा घरी म्हणून? मला बी जरा काळजी वाटते. जेवण बनवायला लय वेळ होतोय हो, लय वेळ होतोय. काय करायचं, नुसतं डोक्याला त्रास आहे माझ्या. अहो कुठं होता एवढा वेळ तुम्ही? मला स्वयंपाक बनवायचा आहे, चूल पेटवायची आहे. कुठं जळान आणि चेहरा काय एवढा पडलाय तुम्ही? अगं काय सांगू तुला, काय सांगू, जळण नाही आणलं मी. आणि जनावर काय एवढी कमी दिसते ती? बाकीची जनावर कुठं आहे ती? काय सांगू आता तुला, काय सांगण्यासारखं राहिलं नाही. जनावर चोरली ती, चोरली. काय करू आता, कळणं झालंय. रडणं पहिलं बंद करा तुमचं. काय चालू केलं ही तुम्ही? जण कुठं आहे? तुला अजून जळणाचं पडलंय. अगं रेडकं गेली ती चोरीला, रेडकं त्याच्या पायात जळण आणू शकलो नाही मी. अगं रेडकं गेली आपली चोरीला, रेडकं. म्हशी पण गेले त्या चोरीला. आय 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 आय. कोणी नेली ती काय माहित नाही बघ. माहित कसं नाही? तुम्ही का झोपा काढत होता तिथे? माहित कसं नाही तुम्हाला कुणी नेली चोरीला म्हणून? तोंडवर करून सांगता आणि किती येऊन आणि जाण पण घेऊन आला नाही वरनं तुम्ही. अगं रेडकन मसर उडागण्याच्या पायात जाण का आणू शकलो नाही मी. जाण काय आणू शकलो नाही मी? काय आणखी सांगताय तोंडवर करून? आणि मसराने असतं वर तुम्ही काय करत होता? तुम्हाला ध्यान ठेवता आलं नाही का? किती नेली मसर, किती? 4 गेली चोरीला, 4. काय सांगता तोंडवर करून आणखी 4 गेली, 4? आणि बिना मसाल्याचं तुम्ही इथं आलाच कसं काय घरी? आणि स्वयंपाक कसा बनवणार मी आता सांगा बरं? जण पण तुम्ही आणलेलं नाही. जळण आता घे मागून कुणाकडं तर, आणि जेवण बनव, लय भुका लागली होती आता मला. जनावर उद्या बघू. काय जेवण बनव म्हणून सांगताय? बोलाय तर लाज कशी काय वाटत नाही तुम्हाला? पहिले जावा, ती चोरीला गेली ती का कुठं घुमले ती रेडक्या जंगलात, ती पहिलं बघून या जावा. माझ्या माहेरातनं घेऊन आली मी बाकंड 4 म्हशी, 4 रेडके आणि जर्सी 2, आणि त्यासोबत रानामध्ये शेरड, ती वेगळीच. जावा पाठसून ती पहिली रेडकन म्हशी घेऊन या जावा, तरच इकडे तोंड जावायचं. आज जेवण बिवण काय भेटणार नाही. निघायच ना पहिली चालतो. रेडकन म्हशी घेऊनच यायचं, मगच घरी यायचं. ते रेडकन म्हशी माझ्या इथं माझ्या माहेरातनं घेऊन आली मी, माहेरातनं. माझ्या बाकंडे देण्यात घ्या. तुझ्या बाळानं तर काय दिलंच नाही, कमीत कमी माझ्या बाळानं दिलं तर नीट संभळ. आता तुम्हाला घरात घेणार नाही. अगं म्हातारे रेडकन म्हशी उद्या बघू की. मसरण रेडकं हुडाकण्याच्या पायात तर मला लय भुका लागली, त्या लय फिरलोय जंगलामध्ये. आपण बघू की उद्या रेडकन म्हशी. पहिलं मला वाढ जेवाय वाढ गे, जेवाय वाढ. चल लवकर जेवाय वाढ. आधीच लय ताप झालाय बघ, लय म्हणजे लय अंग दुखतंय, गुडघं बी घायला आले ती. चल लवकर जेवाय वाढ. तुम्हाला एकदा सांगितलं कळतं का नाही? पहिले रेडकन म्हशी हुडकून या जावा जावा. आज तुम्हाला घरी घेणार नाही. आणि जेवण तर अजिबात बनवणार नाही. धड जळण पण घेऊन आला नाही, तोंड वर करून आला इथं मोकळं. अगं पहिलं जेवाय वाढ, लय भुका लागली त्या. तुला रडकाचं पडलंय. अगं रानात लय उडाकलंय म्या, जंगलात बी लय उडाकलंय, जागोजागी घरोघरी लय फिरलोय मी रडकन पायात, पण मला काय रडकं गावली नाही ती. उद्या बघू. आता मला भूक लागली, आज चल मला वाढ जेवाय. आणि काय सांगते माहेरात आणली म्हणून, काय एवढं असते त्याचं कौतिक. चल जेवाय वाढ. बाकीचं मला सांगू नका, पहिलं जाऊन मसर घेऊन या जावा जावा. मी नाही जाणार. नाही जाणार तुम्ही. थांबा आता तुम्हाला दावती माझ्याच. अगं आय मारू नका लय वाट लागते गे, लय वाट लागते. जाणार नाही रडकं हुडकाय. जेवाय वाढ खाद्याला पाहिजे नसते.
खादीला पाहिजे मी तुम्हाला हा? आता तुम्हाला सुट्टी नाही ही घ्या. आग आय 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 लय वाईट मारते ग लय वाईट मारते आग आय 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 आता तुम्हाला सुट्टी नाही. आता किती जरी वराला आणि किती जरी कालवा केला तरी आता तुम्हाला सुट्टी नाही. माझ्यापासून आता तुम्हाला कोण वाचवू शकत नाही बघा. आता तुम्हाला सुट्टी नाही ही घ्या. मारू नका ग लय वाईट लागते लय वाईट अंगावर मी उठते ती परत 4 चौघ मला नावं ठेवते ती. मारू नका 4 चौघात फिरता येत नाही साऱ्या अंगावरच उठते ती. मारू नका चपलीनं मारू नका. मारण्यात चपली शिवाय मजाच नाही बघा. आता सुट्टी नाही तुम्हाला त्याशिवाय तुम्ही वटणी येत नाही ही घ्या. अगं मारू नका लय वाईट लागते आग आय 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 चपलीनं मारू नका म्हणतात चपलीनं. अहो एक चप्पल माझी तुम्हाला मारून मारून तुटली म्हणून आता चांगली कोल्हापुरी चप्पल आणली. त्याची टेस्टिंग केली पाहिजे का नग वापर झाला पाहिजे का नग. ही चप्पल तुटत नाही बघा. त्या आता चांगलं वन उठते चांगलंच कळते बघा तुम्हाला. मसराव ध्यान ठेवाई ना नको ती नाटकी करताय. आता तुम्हाला सुट्टी नाही. कोल्हापुरी चपलीनं मारा बघा तुम्हाला कोल्हापुरीनं ठीक आहे. कालच घेतलं कोल्हापूरवरनं आता तुम्हाला सुट्टी नाही ठीक आहे. आग आय 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 आग आय आय ही चप्पल लयच लागते चप्पल आग आय 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 आग आय 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 वाचवा रे वाचवा कोणीतरी वाचवा रे या म्हातारी बाजूने वाचवा. आज काय जीवन सोडायचे नाही वाटतं मला. कोण भांडणं करतंय इथं? शांत व्हा मी आलोय. कोण आहे रे करेडवाला कोण आहे मधीच कोण बोलला बरं. अगं म्हातारे मीच आहे माग बघ माग. अरे तू कोण. अहो मी रंगा आहे ओळखलं का नाही. हा रंगा आहे बोल काय मग कशाला आला तिकडे. अहो म्हणलं कुणाची भांडणं चालली ती बघून यावं. लयच बेदम मार आवाज येत होता म्हणून म्हणलं कोण नक्की मार खातंय कुणाच काय चालली ती भांडणं जरा यावं बघून. तात्याला चाललेलं मार द्यायचं. हा त्याला मार द्या चाललंय. हा मारा गुरागात हाना सुट्टी देऊ नका. लय आगाव म्हातारा बघा ती हाना चांगला हाना. अरे रंगा ए हुबाल छोटा अरे मारा म्हणते आता लय जीट आले बघ मला लय जीट. हुबाल चोट कोणाला म्हणताय तात्या. हुबाल चोट कोणाला म्हणताय मला. अरे मग कुणाला. अरे तुलाच म्हणणार की हुबाल चोट कुठल्या मारा म्हणतीस मी म्हातारे सांगतोय मारा म्हणून. अहो तुम्हाला मारच पडला पाहिजे बाकी काय. माराशिवाय तुम्ही सरळ होणार आहे का मला सांगा. आणि म्हातारीच तुम्हाला सरळ करू शकते बघा दुसरं कोण नाही. अरे हुबाल चोटा तुला आता. हुबाल चोट कोणाला म्हणताय तात्या. मला जर हुबाल चोट म्हणला तर तुम्हाला सुट्टी नाही बघा. मला सुट्टी नाही. काय करणार तू काय करणार आहे हा हुबाल चोटा. मी हुबाल चोट तर तुम्ही भिकार चोट. रंगा जेटू नका लय गाण मारेन बघ लय म्हणजे लय गाण. आधीच मसर चोरीला गेली ती तेच लय टेन्शन आहे त्यात आणखी म्हातारी मारते आणि मधीच तुझं काय रे हा हुबाल चोटा. मी हुबाल चोट तर तुम्ही भिकार चोट. हुबाल चोट तू भिकार चोट तुम्ही. हुबाल चोट भिकार चोट तात्या. हुबाल चोट भिकार चोट. हुबाल चोट भिकार चोट. हुबाल चोट चाटी कुठला. भिकार चोट म्हातारा कुठला. हुबाल चोट टाकला आणि त्याचं खानदान बेकार चोट. मला आणि माझ्या खानदानाला तुम्ही म्हणणार बेकार चोट आणि हुबाल चोट. अरे तू आणि तुझी म्हातारी ही बेकार चोट हुबाल चोट. अरे काय नसेल तसली चोट. काय म्हणलं की रेडिओ वाल्या टाकल्या. आता तुला सुट्टी नाही. आता तुला सुट्टी नाही माझ्यापासून. अरे लय घाण मारणार आहे आता ही की. अग आय म्हातारे मारू नये तात्या मला म्हणलं म्हणून मी पण म्हणलो त्याला. तू कशाला रागवत्या. आता तुला सुट्टी नाही टाकल्या ही की कोल्हापुरीचा तडका ही की. आता तुला सुट्टी नाही. आता लय बेकार हाणार आहे लय म्हणजे लय बेकार. आता कोल्हापुरी तुटली तरी चालेल. आता तू जगत नाही ठीक आहे ही चाटी 2 तडाखे. ही बघ मिशिव ही बघ काय फटका ही बघ डोंगला 2. आता तुला सुट्टी नाही. अग आय म्हातारी लय घाण मारते रे म्हातारी लयच घाण मारते. अग आय पार पा. कुठे गेला की रेडिओ वाला हे आज जगत नव्हता. लास्टचा विचारता तुम्हाला काय करणार आहे तुम्ही. मस्त रवडाकताय का मार खायचा तुम्हाला. लवकर सांगा मला आता माझं डोकं लय पेटलंय. जातो रेडकं घेऊन येतो नाहीतर मसर उडकून येतो. सरपंच अहो म्हातारी घेना. सरपंच बाहेर या बाहेर मी आलोय. बोलत ते काय म्हणताय तुम्ही. काय सांगू सरपंच तुम्हाला काय सांगू काय बोलण्यासारखं राहिलं नाही. आता म्हातारी पण घरात घेणं झाली मला. मला म्हणली
मला म्हणली पहिली रेडकन मसाला घेऊन या घरी, मगच घरी यायचं, नाहीतर घरी फिरकायचं नाही. आता कुठं जाऊ मी, सांगा बरं तुम्हीच. काय करू आता मी, काय कळणं झाले. आता रात्र पण झाल्या, बराच वेळ झालाय. काय कळना, सांगा जरा तुम्ही काय करायचं आता. होय ना, होय आहो, खरंच की लय वाईट वेळ आल्या. मला पण बायकोने चांगलंच मारलंय. काय करायचं आता, काय कळणं झालंय बघा तात्या. काय आता लय वाईट स्थिती आल्या बघा. रडकल चोरानं आपल्या दोघांचं लय अवघड केलंय. काय समजेना बघा आता काय करायचं. आता ही बघा की अंगाव बघा की आता माझ्या किती वन उठलेत, किती वाईट मारते म्हातारीनं मला मारण्यासाठी कोल्हापुरी चप्पल आणल्या, ती पण कोल्हापूरवरनं. आता कुठं जाऊ मी, कुठं राहू, कोण घ्यायचं मला, कोण जेवण द्यायचं, काय समजेना झालंय. आता अवघड झालंय माझं. तेव्हा सांग आता तूच काय करायचं रे. होय तात्या, समजू शकतो मी तुमचं दुःख. अहो माझी पण तीच हालत आहे, लय बेकार हालत आहे. बायको माझी पण लय गुरागात मारते मला. पण आता काय करायचं सांगू शकत नाही. तुमच्या अंगावचं वन बघून मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण आता काय करणार मी तर एकटा. आता काय करायचं, अवघड झालंय बघा. आपलं चोरांनी आपली लय वाईट दशा केल्या. काय आता बोलण्यासारखं राहिलं नाही तात्या, लय वाईट झालंय नुकसान. काय आता विचार करूनच मला रडाई येते बघा. लय म्हणजे लय वाईट झालंय, लय म्हणजे लय वाईट. आता मला तर काय समजेना बघा. मी म्हणतोय पाटलांचीच गाठ घ्यावी, पाटलांची गाठ घ्यावी, पाटलांना झालेली घटना सांगावी. काय पाटील म्हणाल आता तसं केलं पाहिजे आपल्याला. काय पाटलांनी थोडीफार मदत केली आपली तर लय भारी होईल. कारण की चोर तर पकडलं पाहिजे, तर नाहीतर चोर ही पुन्हा असायला काळा बाजार काळा धंदा करतील. काय सांगावं, आज 2 नेले ती परत 4 जातील. लय म्हणजे लय बेकार हालत होऊ शकते बघा. होय बरोबर म्हणताय तुम्ही, बरोबर म्हणताय सरपंच. पाटला शेवट आपल्याला कोण वाचवू शकणार नाही. पाटलांना सांगू आपण झालेली घटना. शेवटी चोर पकडलं पाहिजे तो, नाहीतर लय बेकार हालत होईल. चोर पकडले तर थोडेफार पैसे तर मिळतील, नाहीतर लय बेकार स्थिती होईल आपली. काय करायचं, लय वाईट स्थिती झाली आताच. चला जाऊया पाटलांकडे. काय थोडंफार पाटलांनी मदत केली तर लय भारी होईल. गावात पण चर्चा झाली पाहिजे ह्या गोष्टीची. नाहीतर चोर ही धंदा लय करतील, असलं मोकार धंद. लय बेकार स्थिती आहे हो, लय बेकार. काय करायचं. 2-4 जनावरं घेऊन गेलंय ती चोर. लय म्हणजे लय बेकार केलंय मला बघा. काय तोंड धावण्यासारखी जागा ठेवली नाही चोरांनी माझी. होय बरोबर आहे. चला जाऊया पाटलांकडे. काय पाटील सांगेल तसं करू आपण काहीतरी. नाहीतर अवघड आहे बघा. आपलं कोण ऐकायचं दुसरं. काय बाकीच्यांना कोणाला खरं तर वाटेल का. आता आपल्या दोघांची 2-4 मसरं, तुमची 4 माझी 4. बरेच माझी तशी 2च नेले ती, पण तुमची 4 नेले ती. तुमची जरा जास्तच नेले ती, त्यामुळे मला जरा जास्त दुःख वाटतंय. चला जाऊया पाटलांची गाठ घेऊया, पाटलांना सांगूया कसं झालं, काय झालं. पाटील सांगतील आपल्याला काय करायचं काय नाही. पण चोर तर पकडलंच पाहिजे ते बघा, त्याशिवाय उपयोग नाही. चला जाऊया आपण. आता काय तुम्हाला मी म्हातारी घरी घेणार म्हटल्यावर आता तुम्ही घरी पण जाऊ शकत नाही. चला जाऊ, पाटील म्हणेल तसं काहीतरी करू आपण. चला, नाही काय म्हातारी घेणार तर तुम्ही आज माझ्या घरी राहा. काहीतरी मार्ग काढू आपण ह्या गोष्टीवर. चला आता काय करू शकत नाही दुसरं. आपण जाऊ पाटलांची गाडी घेऊ. चला पाटलांची गाडी घेऊ. आता दुसरा ऑप्शनच कुठं आहे आपल्यापाशी. लय वाईट अंग दुखतंय. म्हातारी लय बेकार मारत्या.